त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबतीतला किंवा रत्नागिरी असेल या बाबतीतला कल हा युतीचा होता. पण या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ज्या कार्यकर्त्यांच्या असतात त्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झालेली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी तसं म्हटलेलं होतं की स्थानिक पातळीवर या सगळ्या विषयाचा विचार करा, अडचण आली तर प्रदेशाशी संपर्क करा. तर त्यानुसार सगळी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आमचे मार्गदर्शक, आमचे खासदार सन्माननीय राणेसाहेब या ठिकाणी जिल्ह्यात आले. त्यांनी सगळ्यांची आमची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की युती झाली पाहिजे, युतीसाठी ते आग्रही आहेत. फक्त त्यांनी त्याचवेळी एक विधान केलेलं होतं की तुम्ही स्थानिक पातळीवर एकत्र बसा आणि सामंजस्याने हा विषय सगळा करा. त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर काही बैठका झाल्या. पालकमंत्री असतील, मी असेन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील, दीपक भाई असतील, त्या विधानसभेचे जिल्हा प्रमुख असतील, या सगळ्या लोकांनी आपण साधक चर्चा केली. स्थानिक पातळीवर सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे मालवण विशेषतः सावंतवाडी असेल अशी स्थानिक पातळीवर सुद्धा कार्यकर्त्यांची तिथल्या मंडल स्तराच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून युतीसाठी जे काही तडजोड हवी होती तशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या इथे झाली नाही. म्हणजे उदाहरणार्थ मालवणचंच उदाहरण द्यायचं झालं तर मालवणमध्ये 13 नगरसेवक, स्टँडिंग नगरसेवक हे कॅन्डिडेट म्हणजे उमेदवारीसाठी आग्रही होते किंवा ते आमच्या जागा होत्या आणि त्यातून परत नगराध्यक्षांची त्यांची मागणी होती आमच्या कार्यकर्त्यांवर बसल्यानंतर आणि त्यांना 12पेक्षा जास्त सीट हव्या होत्या. तर या सगळ्याचा समन्वय साधणं अवघड होतं. मग इथली सगळी स्थिती आहे ती आपण सगळ्या हे सगळा जो विषय होता तो आपण प्रदेश स्तरापर्यंत पोचवला. प्रदेश स्तरानंतर पोचवल्यानंतर आमची जी भीती होती की जसं पालकमंत्री साहेब पण म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीकडे इतकं कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे, उमेदवारीसाठी इतकी दावेदारी आहे की त्या सगळ्यामध्ये बंडखोरी होऊन महाआघाडीला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही आता बघत असाल तर त्याचा काही अंशी ती गोष्ट खरी ठरली. म्हणजे महाआघाडीसाठी भारतीय जनता पार्टीचे तयार झालेले उमेदवारसुद्धा महाआघाडीने आपल्याकडे घेऊन त्यांना नगराध्यक्षपद लढवायला दिलं. त्यामुळे हा सगळा विषय होणार होता. त्यामुळे प्रदेशाकडे आपण सगळी मांडणी केल्यानंतर प्रदेशाकडे कोणी एकट्याने नव्हे तर जो काय प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा होता तो प्रदेशाच्या समितीने घेतला असेल. त्यामुळे एकट्या चव्हाण साहेबांनी ही युती त्यांना नको होती किंवा चव्हाण साहेबांनी केली नाही असं विधान काय आमदार साहेबांनी म्हटलं ते बरोबर नाही. मालवणच्या बाबतीत दुसरा एक विषय होता की हे सगळे प्रयत्न आमचे चालूच होते. वरून आम्हाला सांगितलं जात होतं की जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण राहण्यासाठी जे काही प्रयत्न करा. स्थानिक कार्यकर्ते बोलत होते पण असं करता करता शिवसेनेनेच आपला पहिला उमेदवार नगराध्यक्षपदाचा जाहीर केला. आम्ही केला नव्हता, आम्ही कोणाला एबी फॉर्म दिला नव्हता. आम्ही ह्या सगळ्या प्रोसिजर आदल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी आम्ही एबी फॉर्म देण्याचा हे केला. त्यामुळे जर प्रस्ताव व्यवस्थित असता, कार्यकर्त्यांना सगळ्यांना समाधान देणारा असता, सगळ्यांना सामावून घेणारा असता, बंडखोरीची शक्यता त्यामध्ये नसती तर हा सगळा विषय सुरळीतपणे सुटला होता. पण त्यांची जास्त जागांची वगैरे आग्रही मागणी होती त्यामुळे इथल्या लेवलला त्याचं संतुलन राखलं गेलेलं नाही. शेवटपर्यंत आपण युतीसाठी आग्रही होतो